नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या ए-आय मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, राज्यात आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना आदिवासी बांधवांसाठी राबवल्या जातात आणि वेगवेगळ्या प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून वेळोवेळी या योजनांकरिता अर्ज मागवले जातात. आणि अशाच प्रकारे आता कळवण कार्यक्षेत्रातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण यांच्या अंतर्गत असलेल्या काही योजनांकरिता अर्ज मागवण्यात आलेले आहेत. सटाणा, मालेगाव, नांदगाव या तालुक्यासाठी जिल्हा वार्षिक योजना या योजनांकरिता अर्ज मागवण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये 23 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 या कालावधीमध्ये हे अर्ज मागवले जाणार आहेत. कळवण प्रकल्प कार्यालय कार्यक्षेत्रामधील अनुसूचित पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना या योजनांकरिता अर्ज करता येणार आहेत. राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत 100% अनुदानावरती किराणा दुकान व्यवसायासाठी साहित्य खरेदी अथवा साहित्याचा पुरवठा, 100% अनुदानावरती पिठाची गिरणी अथवा साहित्य पुरवठा, याच्यामध्ये 100% अनुदानावरती रसवंतीगृह किंवा त्याच्या साहित्याचा वाटप. याचप्रमाणे अनुसूचित पारधी जमातीच्या बेरोजगार युवकांना उत्पन्न वाढीसाठी इलेक्ट्रॉनिक दुकानासाठी 100% अनुदानावरती साहित्य खरेदी अथवा साहित्याचा पुरवठा. याचप्रमाणे पारधी जमातीच्या बेरोजगार युवतींना कटलरी व ब्युटी पार्लर व्यवसायासाठी साहित्य खरेदीसाठी 100% अनुदान. या बाबींकरता हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी 23 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीमध्ये अर्ज सादर करावेत. हे अर्ज आपल्याला सटाणा, मालेगाव, नांदगाव तालुक्यातील गट विकास अधिकारी कार्यालयामध्ये शासकीय सुट्टी वगळता इतर दिवशी उपलब्ध राहतील. योजनेच्या लाभाकरिता मुदतीमध्ये सर्व कागदपत्रांसह हे अर्ज सादर करायचे आहेत. पात्रतेमध्ये योजनेचे लाभ घेण्यासाठी अर्जदार अनुसूचित जमातीचा असावा. त्याच जमातीच्या प्रमाणपत्र लागेल. बँक खात्याचा आधार लिंक केलेला असावा. राष्ट्रीयकृत बँकेत खातं असावं. सदर योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा. अर्जासोबत जातीचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, त्याला आधार लिंक असावा. उत्पन्नाचा दाखला, BPL दाखला, लाभार्थी अपंग किंवा परिपक्व असल्यास याबाबतचे प्रमाणपत्र, मतदान कार्ड, पॅन कार्ड, 2 पासपोर्ट साइजचे फोटो आणि यापूर्वी योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे सही घोषणापत्र. अशा प्रकारच्या कागदपत्रा हा हा अर्ज तुम्हाला गट विकास अधिकारी सटाणा, मालेगाव, नांदगाव या ठिकाणी सादर करायचा आहे. 23 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 या कालावधीमध्ये अर्ज सादर करता येतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.